आज आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजे आषाढ अमावस्या आहे, तर त्याला दीप अमावस्या असं म्हणतात. तर आपल्या सगळ्या मैत्रिणी भगिनी सगळं काय करतात, आदल्या दिवशी सगळे दिवे असे काढतात आणि ते घासून पुसून स्वच्छ करतात आणि ह्या अमावस्येच्या दिवशी या दिव्यांची पूजा केली जाते. तर ही बघा, ही मी अशी पूजा केलेली आहे आणि ही पूजा आपल्याला चांगलं हे आरोग्य लाभावं, चांगलं धन दौलत मिळावं अशी आपण ह्या दिव्यांजवळ प्रार्थना करावी. आणि संध्याकाळच्या वेळात मुलांची आरतीसुद्धा एका दिव्याने ह्यातल्या करावी. कोण कोण कणकेचे दिवे करते, कोण मातीच्या दिव्याने करते. ज्याच्याकडे असा चांदीचे दिवे नसतील, पितळेचे नसतील, काही मातीचे दिवे पुजले तरी चालतात. तर अशी ही दिव्याची अमावस्या आहे. तर सर्वांनी ही अशी साजरी करा आणि नैवेद्य म्हणून खडीसाखर दाखवा. अगदीच आपल्याला वाटलं तर आपण एक खीर करू शकतो शेवयांची. मुलांची आरती झाल्यावर मुलांनासुद्धा आपल्या जवळ बसवा आणि त्यांच्यासाठी मागणं मागा दिव्यांजवळ. आणि त्यांनासुद्धा हा श्लोक, संध्याकाळचे श्लोक असतात. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. हा श्लोक त्यांनासुद्धा म्हणायला सांगा आणि रोज संध्याकाळी हा श्लोक म्हणायलाच पाहिजे. मुलाही तुम्ही सर्वही अशी ही दीपपूजा आपण करत आहोत. मुलांना चांगलं आरोग्य, चांगली बुद्धी मिळावी यासाठी ह्या दिव्यांजवळ आपण प्रार्थना करा आणि अशी ही पूजा आपली साजरी करा. किणसांच्या वेळेला पण करायची, सकाळी केली तरीसुद्धा चालते, पण संध्याकाळीसुद्धा दिवा लावा. आपल्या उंबरट्यावर एक दिवा लावा आणि एक दिवा रात्रभर जळेल असा ठेवा. तर चला, आपली ही पूजा आता संपन्न झालेली आहे. चांगलं आरोग्य, आयुष्य मिळावं आणि त्यांची बुद्धी अफाट व्हावी असे मी देवाजवळ प्रार्थना करते.